हे उघड 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 इकडे आम्हाला इकडून इकडून आम्हाला इकडून सामाजिक राजकीय क्षेत्राकरता ही अत्यंत मोठी हानी आहे। पिचड साहेबांनी तळागाळातनं काम सुरू केलं आणि अगदी पंचायत समिती जिल्हा परिषदेपासनं विधानसभा आणि मंत्रिपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केलं। विशेषतः आदिवासी समाजाकरता त्यांनी केलेलं काम हे सदैव लक्षात राहील। आदिवासी समाजाच्या आश्रमशाळा असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, सामाजिक दुर्बल घटकाकरता, आर्थिक दुर्बल घटकाकरता त्यांनी उभ्या केलेल्या व्यवस्था असतील किंवा नगर जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षणाच्या सोयी असतील, सातत्याने वंचितांकरता लढणारा हा नेता होता। त्यासोबत सिंचनाच्या सोयी शेतकऱ्यांना मिळाव्या म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, निळवंडे धरणाच्या संदर्भात ते ज्यावेळेस विरोधी पक्षात होते आणि मी मुख्यमंत्री होतो, मी त्यांना विनंती केली, त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की हे धरण पूर्ण केलं आणि कालवा झाला तर आपल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना विशेष मदत त्यातनं मिळेल। तात्काळ त्यांनी पूर्ण सहकार्य केलं। जे विरोधात होते त्यांच्याशी स्वतः चर्चा केली आणि निळवंडेचं काम पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी मोठी मदत त्यांनी केली। त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम काम केलेला अशा प्रकारचा नेता होता आणि एक युग गाजवलेला अशा प्रकारचा आदिवासी समाजातला एक नेता की ज्यांच्याकडे एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जायचं। त्यांचं वक्तृत्व हे अतिशय अमोघ अशा प्रकारचं होतं, अतिशय उत्तम अशा प्रकारचं होतं। त्यांची प्रगल्भता, त्यांचा व्यासंग, त्यांचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाच्या होत्या। त्यामुळे असा एक नेता आपल्यातनं निघून जाणं ही खरोखर अतिशय दुःखद अशा प्रकारची बाब आहे। उद्या त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे। शासकीय इतमामामध्ये हा अंतिम संस्कार करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि उद्या त्यांचा अंतिम संस्कार झाल्यानंतर परवा आम्ही विधानसभेत त्यांना श्रद्धांजली देऊ। पण मी खऱ्या अर्थानं त्यांना विनम्र श्रद्धांजली देत असताना त्यांच्या कुटुंबावर हा जो काही आघात कोसळलेला आहे, कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत, आप्तेष्टांच्या पाठीशी आम्ही आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो। सर हिंदी में सर हिंदी में विस्तार मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोला। झाल्याची वार्ता महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय क्षेत्राकरता ही अत्यंत मोठी हानी आहे। पिचड साहेबांनी तळागाळातलं काम सुरू केलं आणि अगदी पंचायत समिती जिल्हा परिषदेपासनं विधानसभा आणि मंत्रिपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केलं। विशेषतः आदिवासी समाजाकरता त्यांनी केलेलं काम हे सदैव लक्षात राहील। आदिवासी समाजाच्या आश्रमशाळा असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, सामाजिक दुर्बल घटकाकरता, आर्थिक दुर्बल घटकाकरता त्यांनी उभ्या केलेल्या व्यवस्था असतील किंवा नगर जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षणाच्या सोयी असतील, सातत्याने वंचितांकरता लढणारा हा नेता होता। यासोबत सिंचनाच्या सोयी शेतकऱ्यांना मिळाव्या म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, निळवंडे धरणाच्या संदर्भात हे ज्यावेळेस विरोधी पक्षात होते आणि मी मुख्यमंत्री होतो, मी त्यांना विनंती केली, त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की हे धरण पूर्ण केलं आणि कालवा झाला तर आपल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना विशेष मदत त्यातनं मिळेल। तात्काळ त्यांनी पूर्ण सहकार्य केलं। जे विरोधात होते त्यांच्याशी स्वतः चर्चा केली आणि निळवंडेचं काम पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी मोठी मदत त्यांनी केली।
त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम काम केलेला अशा प्रकारचा नेता होता आणि एक युग गाजवलेला अशा प्रकारचा आदिवासी समाजातला एक नेता की ज्यांच्याकडे एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहिलं जायचं. त्यांचं वक्तृत्व हे अतिशय अमोघ अशा प्रकारचं होतं, अतिशय उत्तम अशा प्रकारचं होतं. त्यांची प्रगल्भता, त्यांचा व्यासंग, त्यांचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अत्यंत महत्वाच्या होत्या. त्यामुळे असा एक नेता आपल्यातून निघून जाणं ही खरोखर अतिशय दुःखद अशा प्रकारची बाब आहे. उद्या त्याचा अंतिम संस्कार होणार आहे. शासकीय इतमामामध्ये हा अंतिम संस्कार करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि उद्या त्याचा अंतिम संस्कार झाल्यानंतर परवा आम्ही विधानसभेत त्यांना श्रद्धांजली देऊ. पण मी खऱ्या अर्थानं त्यांना विनम्र श्रद्धांजली देत असताना त्यांच्या कुटुंबावर हा जो काही आघात कोसळलेला आहे, कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत, आप्तेष्टांच्या पाठीशी आम्ही आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो. सर हिंदी में सर हिंदी में विस्तार मंत्रिमंडळ विस्तार सिद्धार्थ सांगतात ना सर. अरे हे सगळं आलं ना, त्यांनी पाठवले नाही. जे ज्येष्ठ नेते होते त्यांचं निधन या ठिकाणी झालंय. काय आपल्या आठवणी आहेत? मधुकर पिचड साहेब एकतर स्वतः ते आदिवासी मंत्री होते आणि अतिशय चांगलं काम त्या काळामध्ये आदिवासींसाठी झालेलं होतं आणि स्वतः मी ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला अतिशय चांगले असे संबंध त्यांचे होते आणि अनेक चढउतार आयुष्यामध्ये त्यांनी बघितले, परंतु सातत्याने समाजकारणामध्ये ते कार्यरत राहिले. त्यांचे चिरंजीव आता त्यांचं राजकारणाचा वारसा पुढे चालवतात. त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सामील आहोत. असं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, परंतु अशी चर्चा आहे की काही दिग्गज नेत्यांना डावललं जाईल. हे शेवटी असं असतं की मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे, त्याच्यावर मी बोलणं फारसे योग्य नाही आणि मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील ते आमच्या पक्षातील सर्व लोक मान्य करतील. तसंच BJP मध्ये सुद्धा फडणवीस साहेबांचा शब्द हा अंतिम असतो आणि NCP मध्ये दादांचा असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचण आहे असं मला स्वतःला वाटतं. किती मंत्रिपद मिळतील असं आपल्याला वाटतं शिवसेनेला? मला याच्यातले काहीच माहिती नाही, पण मी या सगळ्यामध्ये नसतो. गृहमंत्री तुम्हाला 3 मंत्रिपद उत्तर दिले जाते बातम्या. हे सगळ्या बातम्या आपल्याकडे चालतात. खरं काय हे आपल्याला मुख्यमंत्री महोदय सांगू शकतील. आज ते एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादला आले, म्हणजे संभाजीनगरला आलेले आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते त्यांचा तो अधिकार आहे. मी याच्यात मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. मी खरं तर मंत्रीपद मिळणं हे सुद्धा एक महत्वाची बाब असते. मिळालं तर ठीक आहे. अपेक्षा पण मी स्वतः खूप चांगलं काम शिक्षण मंत्री म्हणून केलेलं आहे आणि हे एक असं पवित्र क्षेत्र आहे की तिथं तुम्ही येणारी पिढी घडवू शकता. परत त्यात काम करायला आवडेल का दुसरा? हे बघा असं आहे, मुळात मंत्री झालं पाहिजे तर आपण आपला चॉईस देऊ शकतो. मंत्रिमंडळाची नावं ज्यावेळेला जाहीर होती त्यावेळेला खातं विचारतात मुख्यमंत्री साहेब युजली, किंवा ते त्यांच्या अधिकारामध्ये ते जाहीर सुद्धा करतात. मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हटले त्या वाहिनीला मुलाखत देताना की राज ठाकरेंचे आमचे विचार करतात, त्यामुळे पुढच्या निवडणुकामध्ये आम्ही एकत्र येऊ. बघा शेवटी हिंदुत्व हा एक विचार आहे आणि राजसाहेब सुद्धा बाळासाहेबांच्या विचारावर अखंडपणे चालत राहिले. यश येऊन दे अपयश येऊन दे, त्यांनी कधी आपले विचार बदलले नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं आणि शिंदे साहेबांचं निश्चितपणे या बाबतीत जुळू शकतं आणि भाजप सुद्धा हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब सांगायचेच की गर्व से कहो हम हिंदू आहे आणि तो जो वारसा त्यांनी कायम ठेवला आहे, त्याच्यामुळे राजसाहेबांच्या बद्दल आम्हाला अतिशय आदर आहे. मनसेने महायुतीत यायला पाहिजे, महायुतीत आलं पाहिजे आणि विशेषतः मला असं वाटतं की मुंबई कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा आम्ही सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे. कारण शेवटी आपण बघितलं तर मताचं जे ध्रुवीकरण तुम्ही बघता, या ध्रुवीकरणाला उत्तर हे महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदाच दिलेलं आहे आणि मग हे जे उत्तर दिलं हे स्पिरिट कायम टिकलं पाहिजे, तर मग सर्वांनी एकत्र राहणं आवश्यक आहे. शिवसेनेला जर गृहमंत्रीपद मिळालं नाही तर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? दुसरे बदलून कुठली मंत्रीपद द्यावी अशी आपली अपेक्षा आहे?
हे बघा, शेवटी हे निर्णय इथं होत नसतात, ह्याला वरिष्ठांची संमती लागते. आणि त्याच्यामुळे जे काय मुख्यमंत्री असताना आदरणीय शिंदे साहेबांचं वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांचा चांगला मान राखला जावा एवढीच आमची कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे. चांगला मान म्हणजे किती मंत्रिपद अपेक्षित आहे? नाही, असं सांगता येत नाही. लोकांना सुद्धा मेसेज द्यायला लागतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लढाई केली आणि जिंकली त्यांचा सुद्धा मान ठेवला जातो. ही एक महत्वाची बाब असते. खूप मवाळ शिवसेना झाली मंत्रिपद मागण्यात असं वाटत नाही तुम्हाला? कारण हे सगळी भूमिका तुमच्या मंत्र्यांची येतात ती खूप मवाळ आहेत असं वाटतं की ज्या दिले ते द्या अशा पद्धतीने. नाही नाही, असं काय नाहीये. बघा, शेवटी असं आहे की तीन पक्ष ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला प्रत्येकाची मागणी असते वेगवेगळ्या खात्यांसाठी. ती प्रत्येक खाती मिळतीलच असं नाही, परंतु त्या नेगोसिएशन मधून चांगलं काहीतरी निष्पन्न होतं. आणि पुढे महाराष्ट्राची सेवा करायची आहे, चांगलं सरकार बनवायचं आहे, तर अगोदरच खात्यासाठी भांडून हे घडू शकेल असं मला स्वतःला वाटत नाही. मुंबई बनवायची जोरदार तयारी सर्व पक्ष करतात. तुम्हाला कोण प्रमुख पक्ष विरोधक वाटतंय मुंबई बनवा? तसं सध्या तर कोणी विरोधी वाटत नाही. महाविकास आघाडीच एकत्र राहिली तर तेच विरोधी पक्ष. ठाकरेंची शिवसेना पण वाटत नाही. ते एकटे लढवण्याची आता त्यांची हिंमत होईल असं मला वाटत नाही. थँक्यू.